आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय पाहुयात आपलं पुणेमधून। गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या गाठी बनवणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। मात्र गॅस सिलेंडर तुटवड्याचा गाठी बनवणाऱ्यांना सुद्धा फटका बसलाय। गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे लाकूड आणि डिझेल भट्ट्यांवर गाठी बनवण्याचं काम सुरू आहे। यंदा साखरेच्या गाठींच्या किमतीमध्ये 40% वाढ झाली आहे। थकबाकी न भरल्यास खडकवासला धरणातून पुणे शहराला होणारा पाणी पुरवठा बंद करू असा इशारा जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेला दिलाय। यावर याची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे तक्रार करू असं महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी म्हटलंय। पुण्यामध्ये कारचा भीषण अपघात झाला। भरधाव कार 80 फूट खोल दरीत कोसळली। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळते। यामध्ये 2 जण जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नाही त्याची काहीच कल्पना नाही। आणि आता नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। येवला तालुक्यातील पाटोदामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं श्रीराम कथा आयोजित करण्यात आली आहे। 19 मार्च पासून 27 मार्च पर्यंत या कथेचं आयोजन केलेलं आहे। साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं ध्वजारोहण पार पडलं। नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी डॉग हाऊस उभं केले जाणार आहे। नागरिकांच्या वाढत्या तक्रारींमुळे न्यायालयानं भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याचे आदेश दिलेत। तसंच धोकादायक कुत्र्यांना कायमस्वरूपी बंदिस्त ठेवण्याची परवानगी दिली आहे। येवला शहरामधील कारागीर तुषार लाड यांनी देशी जुगाड करत ऑइलवर चालणारी शेगडी तयार केली आणि ही शेगडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। हॉटेल व्यावसायिकांना ही शेगडी वरदान ठरते। आणि आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,37,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालाय। ऐन शेती कामाच्या लगबगीमध्ये मिळालेल्या निधीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय। जायकवाडी धरणावर यंदा उन्हाचा मोठा फटका बसताना दिसतोय। उष्णता वाढल्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन झपाट्यानं वाढलंय, त्यामुळे पाणी साठ्यामध्ये घट होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कोळी बोडखामध्ये 20 तारेच्या घर्षणामुळे भीषण आग लागली। आगीमध्ये तब्बल 1.5 एकरवरचं गव्हाचं पीक जळून गेलं। यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।